नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले 3 दिवस झालं बाबा आढावांचे उपोषण चालू होतं. ते उपोषण अखेर त्यांनी सोडलेले. 3 दिवस त्यांनी उपोषण केलेले. उद्धव ठाकरे म्हणा, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण काल सोडलेले आणि त्यांनी समाजाला सांगितलेलं आहे की रस्त्यावर उतरा, लोकशाही धोक्यात आलेली, संविधान धोक्यात आलेलं आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरती पण टीका केली. ते संसदेत भेटत नाहीत, कुणाला बोलत नाहीत. संसदेत जेव्हा यायचे तेव्हा ते येतात, जेव्हा जायचे तेव्हा येतात. कोणते बिल असलं तरी ते भेटून नेतात. आपल्याला जेव्हा बिल मंजूर करायचे तेव्हाच ते येतात, बिल मंजूर करून घेतात बहुमताच्या जोरावर. आणि विरोधकांना पार त्यांनी हद्दपार केले. त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाही असं पण बाबा आढाव यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे बाबा आढाव यांनी कालच उपोषण सोडलेलं आहे. आपलं बाबा आढाव यांच्याकडून शिकण्याजोगं युवकांसाठी भरपूर काय, लढायचं कसं, समाजासाठी कसं लढायचं, हे बाबा आढाव यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. आपण शिकून घेतलं पाहिजे. आपल्यासारख्या युवकांनी शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे बाबा आढावांनी जरी उपोषण सोडलं असलं तरी जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे की रस्त्यावर उतरा, हे रस्त्यावर लढायला लागेल, क्रांती करायला लागेल. क्रांती जर केली नाही तर आपली लोकशाही ही संपुष्टात येईल. संपुष्टात यायच्या मार्गावर लोकशाही. आज ईव्हीएम मशिनीच्या विरोधात बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. त्याच्यावर निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही. कोर्टानं पण आज हात वरती केलेले आहेत. कोर्टाने याचिका ईव्हीएम मशिनीच्या विरोधातली फेटाळलेली आहे. त्याच्यामुळे आज निवडणूक आयोग आपल्या हातात नाही, कोर्ट आपल्या हातात नाही, राज्यपाल आपल्या हातात नाहीत. कोणतीही यंत्रणा जी आहे सरकारी ती आपल्या हातात राहिलेली नाही. खरं तर निवडणूक आयोगानं जनतेसाठी काम केलं पाहिजे. निवडणूक आयोग ही जनतेसाठी, निवडणूक आयोग कोणत्या सरकार यंत्रणेसाठी नाही. पण सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिले होते, निवडणूक आयोगाचा जो निकाल दिला होता की विरोधी पक्षनेता, सर्वोच्च न्यायालयाचे जज, प्रमुख आणि पंतप्रधानांनी नेमणूक निवडणूक आयुक्तांची करायची. पण ह्या मोदी सरकारनं असेंब्लीमध्ये त्यांचं बहुमत असल्यामुळे त्यांनी त्या कायद्यामध्ये बदल केला आणि सुप्रीम कोर्टाचे जज उडवले, ते बाद केले आणि त्याच्या जागी एक मंत्री नेमला त्यांचा. त्याच्यामुळे 2-1चं बहुमत म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचा मंत्री. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जे आहेत त्याचंही महत्त्व राहिलं नाही निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमध्ये. त्याच्यामुळे ह्यांनी मनमानी कारभार करून स्वतःचा निवडणूक आयुक्त नेमून ह्या आताच्या ज्या निवडणुका झाल्या, ह्याच्या पूर्वी ज्या निवडणुका झाल्या, याच्यात घोळ करून मतदानामध्ये यांनी या निवडणुका जिंकण्याचं काम केले. याच्या विरोधात बाबा आढाव यांनी उपोषण केलेलं आहे आणि त्यांनी ठिणगी द्यायचं काम केलं आहे महाराष्ट्रातून. आणि याचा वनव्यात रूपांतर होईल असं उद्धव ठाकरे यांनी बी सांगितले आणि महाराष्ट्रावर आंदोलन पेटले. त्यामुळे रस्त्यावर सर्वांना उतरायला लागेल. खरं तर कळीचा मुद्दा हा आहे, हे सर्व महाराष्ट्र शॉकमध्ये असताना अण्णा हजारे काही बोलायला तयार नाहीत. अण्णा हजारे झोपलेले आहेत. अण्णा हजारेंना जाग करण्याची वेळ आलेली आहे. बरीच जनता म्हणते की अण्णा हजारे कुठे गेले. जे अण्णा हजारे लोकांसाठी, समाजासाठी 2014 पूर्वी लढलेले आहेत, उपोषण त्यांनी 10 दिवस केलेले, जंतर मंतरवर त्यांनी उपोषण केलेले, तेच अण्णा हजारे आज एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत. एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं की भ्रष्टाचाराचं काय झालं, तर त्यांनी भ्रष्टाचार वाढणार असं उत्तर दिलं. म्हणजे जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत होते ते भ्रष्टाचार वाढणार हेच उत्तर त्यांनी दिलं. म्हणजे लोकपाल बिलाचं काय झालं तर लोकपाल बिलाबद्दल त्यांनी काय बोलले नाही. आम्ही 10 कायदे पास करून घेतले, तर कुठलं त्यांनी कायदे पास केले हे त्यांनाच माहीत. अजून जनतेला माहीत नाही की यांनी कायदे कुठलं पास करून घेतलं. हे अण्णा हजारे आज भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाहीत, आज महागाईवर बोलायला तयार नाहीत, आज बेरोजगारीवर बोलायला तयार नाहीत. ज्या अण्णा हजारेने 2014 पूर्वी उपोषण केलं होतं ते अण्णा हजारे आज झोपलेले आहेत. त्यांना जागे करण्याची वेळ आलेली आहे. उठा उठा अण्णा हजारे, लोकशाही धोक्यात आलेली, लोकशाही धोक्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही उठून जागे व्हा आणि काहीतरी बोला. तुम्ही केव्हा उपोषण करणार, केव्हा बसणार? ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एक सुद्धा उपोषण केलं नाही. सरकारला जाब पण तुम्ही विचारलं नाही. नोटबंदी जेव्हा झाली तेव्हा पण तुम्ही काही बोलणार नाही. तुम्ही सरकारला काही विचारत नाही. त्याच्यामुळे हे 2014 पूर्वी उपोषण केलं ही 100% काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी जे उपोषण केलेलं होतं, ही सगळी मॅनेजमेंट झालेली होती काँग्रेसला हद्दपार करण्याची. अण्णा हजारे यांना पुढं केलं, उपोषणाला बसवलं आणि काँग्रेसला सत्तेतून घालवलं आणि मोदी साहेब सत्तेत आले. यासाठीच हे अण्णा हजारे यांना बसवलं होतं का काय, असा सुद्धा संशय निर्माण होती. त्याच्यामुळे अण्णा हजारेंची भूमिका काही संशयास्पद आहे. अण्णा हजारे यांना जाग करण्याची वेळ आलेली आहे.
आता हे अरविंद केजरीवाल पण अण्णा हजारेंच्या उपोषणामध्ये होते, पण त्यांना अटक झाली तेव्हा सुद्धा अण्णा हजारे काहीही बोललेले नाही, काही त्यांनी वाचा फोडलेली नाही. त्याच्यामुळं अण्णा हजारे हे मॅनेज झालेले आहेत, BJPला मॅनेज झालेले आहेत. BJPचे एजंट म्हणून ते काम करतात का काय, हा असा संशय जनते मनात निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं अण्णा हजारे यांना आता सांगितलं पाहिजे की आज रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. सर्व जनतेला, सर्व जनता महाराष्ट्र ह्या निकालामुळे शॉकमध्ये, लोकशाही धोक्यात आलेली आहे. त्याच्यामुळे समाजसेवक जे आहेत ज्येष्ठ ते उतरलेले आहेत. 95 वर्षाचे ज्येष्ठ समाजसेवक उतरत असतील तर तुमचं वय तर 90 वर्ष आहे, तुम्हाला उतरायला काय झालं. पण तुम्ही बोलत नाही, याचा अर्थ हा स्पष्ट आहे की अण्णा हजारे हे मॅनेज झालेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.